कोकणातील माणूस कामधंद्यांसाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. इथे आम्ही CNG भरण्यासाठी थांबलो होतो आणि बाबू आणि हिची मस्ती तर सगळीकडेच सुरू असते. गॅस स्टेशनच्या बाजूलाच हा कलिंगडवाला होता आणि ते कलिंगड इतके मोठे मोठे दिसत होते ना, तर पप्पा बोलले की ह्यांना इंजेक्शन मारलं असेल आणि हे नको घ्यायला. तर तो माणूस बोलतो की माणसांना इंजेक्शन देतात तर कलिंगडांना दिलं तर काय झाले. आम्ही त्याच्यावरती एवढे हसलो होतो ना. नेहमीप्रमाणे ह्यावेळेस पण तिने प्रवासात अजिबात त्रास दिला नाही. मुंबई गोवा महामार्गावर असलेला हा बोगदा खेडमधील कशेडी येथे बाहेर पडतो, ज्याची लांबी सुमारे 2 किलोमीटर एवढी आहे, ज्याच्यामुळे प्रवासाची वेळ 40 ते 45 मिनिटांनी कमी होते. इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो, पण हे हॉटेल इतकं बेकार होतं ना. मेंदूवड्याचे वडे तर सगळे कच्चे आणि मिसळपावचे पाव पण शिळे होते. नागपूस मम्मा, नागपूस. बाबू ओरडू नको, मध्ये रडणार. पकड भाईला, पकड 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 पटकन. तेव्हा पळाला भाई. पकडलं पकडलं. ये सकाळी 5:30ला निघालेलो आम्ही. 11, 11:15पर्यंत गावी पोहोचलो आणि गावी आलो नाही, घरात गेलो नाही, कपडे चेंज केले की झालं ह्यांचं मातीमध्ये खेळणं सुरू. वाव, अरे वाव, दाखव इथे, हातात दाखव. काय ते? काजू. मस्त रे. कुठे मिळाले तुला? हे सगळे आमची काजूची झाड आहेत. काजू काजू थोडे. हळूहळू आल्या आल्याच काजू तोडायला सुरुवात झाली. ए चल, आम्ही चाललो. भाई चल, चला सगळे सलामती घेणार. चल पिल्लू, ए ये चल, बाय, आम्ही चाललो. मम्मा चल.
तिला मातीत खेळायला इतकं आवडतं ना की तिला एकदा अंगणात सोडलं की मग परत घरात घेणं मुश्किल आहे. बाबा हँड दाखव तुझे, मम्माला हँड दाखव. पिल्लू पिल्लू ये हँड्स दाखव, हँड्स दाखव, ये मम्माला हँड्स दाखव. वा. संध्याकाळ झाली की मच्छर चावायला सुरुवात होते, तर मग हे इथे मच्छरांसाठी दोरी करतात. थँक्यू मम्मा. अजून दे. दिवसभर मातीत खेळून एवढे घाण व्हायचे ना, म्हणून ह्यांना रात्री झोपण्याच्या आधी परत एकदा आंघोळ घालावी लागायची. आता आंघोळ वगैरे झाली आहे, मस्त खेळतायत. लाईट गेली आणि तुमची काय मस्ती चालू आहे. बघ कसं खेळतायत. धक्का दे, झोका दे. ह्या ब्लॉगमध्ये तर फक्त जर्नी कव्हर केली आहे, पण पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला खूप मजा येईल. अरे बापरे. कशाचे पिल्लू.